आता आपण शैक्षणिक वाटचाल या धड्याच्या पुढील विभागात प्रवेश करतोय. चला, आयोगाचं कामकाज कसं चालू होतं आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये. तर आयोगानं माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमाचं स्वरूप, शिक्षणाचं माध्यम, अध्यापन पद्धती यांचा अभ्यास करून शिफारसी केल्या आणि या आयोगानं उच्च माध्यमिक वर्गाची संकल्पना मांडली होती. म्हणजे आपलं प्राथमिक शिक्षण, आपलं त्याच्यानंतरचं आणि आता उच्च माध्यमिक असं वर्गाची संकल्पना थोडक्यात मांडली होती. म्हणजे संपूर्ण देशभरात त्या व्यवस्थाची अंमलबजावणी करणं हे अवघड झालं. आता कोठारी आयोग 1964 मध्ये डॉक्टर DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली एक आयोग नेमण्यात आला आणि या आयोगाच्या कामकाजात JP नाईक यांचं अतिशय मोलाचं असं योगदान होतं. कोण? JP नाईक. या आयोगानं आपलं माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आणि विद्यापीठ या स्तरावरती 10+2 आणि +3 या आकृतीबंधाची रचना केली आणि त्याचा पुरस्कार केला. म्हणजे 10वी नंतर 11वी 12वी आणि नंतर मग 13वी 14वी 15वी. आलं लक्षात? 10वी पर्यंत आपली शाळा होणार, बरोबर. त्याच्यानंतर 11वी 12वी आणि त्याच्यानंतर 13वी 14वी आणि 15वी. 1972 पासून ही व्यवस्था अंमलात आणली. कोठारी आयोगानं शिक्षणाची एकच पद्धती असावी, मातृभाषा हिंदी व इंग्रजी या भाषांचा शिक्षणात समावेश करा. मग आपल्याला आपल्या शिक्षण क्रमात आता हिंदी पण आहे, मराठी पण आहे आणि इंग्रजी सुद्धा आहे. पुढे शिक्षण तळापर्यंत झिरपण्यासाठी काही निरंतर शिक्षण आणि प्रौढ शिक्षण, पत्राद्वारे शिक्षण, मुक्त विद्यापीठ असे काही उपक्रम सुचवले. त्याच्यामध्ये प्रौढ शिक्षणामध्ये आपण बघतो की आपला जो ग्रामीण विभाग आहे त्या ग्रामीण विभागामध्ये शिक्षक नेमले जातात आणि मग जे लोक तिथं निरक्षर आहेत त्यांना रात्रीची शाळा सुरू करण्यात येते. म्हणजे जे प्रौढ लोक आहेत, जे लग्न झालेले आहेत परंतु ते पुरुष लोक आणि स्त्री असे वेगवेगळ्या वर्गामध्ये बसून आपलं अबघड गमभण त्यांना येऊ शकतं. म्हणजे लिहिता वाचता येण्यासाठी हे प्रौढ शिक्षण त्या लोकांसाठी. त्याच्यानंतर पत्राद्वारे सुद्धा शिक्षण केलं जातं. अनुसूचित जाती जमाती सारख्या उपेक्षित घटकास प्राधान्य द्यायचं. आपल्या सरकारी अंदाजपत्रकामध्ये शैक्षणिक खर्चावरील तरतुदी ह्या वाढवायच्या अशा शिफारसी करण्यात आल्या. म्हणजे त्याच्यामध्ये काही मागण्या या मागणी स्वरूपातच आल्या. आणि मग महाराष्ट्र राज्याने 10+2+3 ही शैक्षणिक रचना 1972 मध्ये स्वीकारली आणि 1975 मध्ये 10वीची पहिली शालांत परीक्षा घेतली. म्हणजे 10वी झाली की पहिली परीक्षा, त्याच्यानंतर मग 11वी 12वी, 12वीला परत एक परीक्षा आणि मग 13, 14, 15 मध्ये परीक्षा आहेतच, बरोबर. म्हणजे महाविद्यालय. तर कोठारी आयोगानं सांगितलेली ही शिक्षणाची उद्दिष्ट आपण इथं बघत आहोत आपल्या छोट्याशा फितीमध्ये की काय आहेत ते. शिक्षणाचं आधुनिकीकरण, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मता, त्याच्यानंतर सामाजिक, नैतिक, आध्यात्मिक अशा मूल्यांची जोपासना ह्याच्यामध्ये, त्याच्यानंतर शिक्षण आणि उत्पादकता, त्याच्यामध्ये लोकशाहीचं संरक्षण आणि संवर्धन केलं जातं. असं हे शिक्षणाचं संपूर्ण उद्दिष्ट कोठारी आयोगानं इथं दिलेली आहे. आलं लक्षात इथपर्यंत? अगदी व्यवस्थित आलं ना? चला तर पुढे जाऊया. आता उच्च शिक्षण, स्वातंत्र्योत्तर कालखंडातील हे शिक्षण बघूया. चला तर आपला भारत स्वतंत्र झाल्यावर 1948 मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोगाची नियुक्ती झाली, बरोबर. आयोगाकडे आर्थिक अनुदान, विद्यापीठांचा दर्जा आणि समन्वय ही कामं देण्यात आली. कारण
हे कधीपासून सुरुवात झाली? मिश्र आपण सगळा अभ्यास करतोय, आपली अर्थव्यवस्था, तर आता शिक्षण सुद्धा. तर 48 मधला हा प्रसंग आणि ही घटना आहे की कशा रीतीने आपले नियुक्त झालेले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आपल्या शिक्षणाची पद्धती कशा सुरुवात केल्या, विद्यापीठा वगैरे, आणि आता त्यांची कार्यपद्धती कशी होती. तर आयोगानं पंचवार्षिक पद्धती आयोगानं ह्या संपूर्ण आयोगानं पंचवार्षिक पद्धती स्वीकारली. विद्यापीठांना अनुदान मंजूर संपूर्ण करून त्यांचं वाटप करण्याचं कार्य हे सरकारच्या वतीने सुरुवात केली. पुस्तकं असतात, गणवेश असतो, बरोबर. आता पुढे विद्यापीठीय शिक्षण नियोजन अभ्यासक्रमामध्ये सुसूत्रता, शिक्षणाच्या द्वारे राष्ट्रीय गरजांना प्राधान्य, त्याच्यानंतर उच्च शिक्षणाच्या विविध योजनांची आखणी, संपूर्ण आराखडा आणि त्याची अंमलबजावणी या गोष्टी हा आयोग करत असे, बरोबर आहे. आयोगानं काय केलं? पंचवार्षिक पद्धती आयोग ही त्यांनी ही स्वीकारली, पंचवार्षिक पद्धती, आणि त्याच्याप्रमाणे हे संपूर्ण उपक्रम त्याच्यामध्ये ते राबवत होते, त्याच्यामध्ये ते संपूर्णपणे समाविष्ट केलेले होते. आता पुढे आयोगाने विद्यापीठ विकास परिषदा स्थापने, पदव्युत्तर अध्यापनासाठी प्रगत अध्यापन केंद्र, नवी विद्यापीठे स्थापन करणे ह्याच्यामध्ये मोलाचं कार्य केलं. आता आतापर्यंत आपण बघितलं की विद्यापीठामध्ये जाऊन अभ्यास केला, वर्गामध्ये जाऊन अभ्यास केला, तर आता ह्याच्यामध्ये अजून सुधारणा झाली. ती काय? तर भारतामध्ये दूरदर्शनचं आगमन झालं. तर त्यावेळेस काय झालं? कंट्री वाईड क्लासरूम. काय? कंट्री वाईड क्लासरूम या कार्यक्रमाचं या आयोगानं संपूर्णपणे नियोजन केलं, आणि त्याच्यावरून म्हणजे दूरदर्शनवरून आपण आता कंट्री वाईड क्लासरूम त्याच्यामधून आपण शिक्षण घेऊ लागलो त्यावेळेस. त्याच्यानंतर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग ह्याच्यामध्ये 1 सप्टेंबर 1961 रोजी दिल्ली येथे या संस्थेची स्थापना करण्यात आली. तरी कशासाठी होती बघूया आपण. केंद्र सरकारला शालेय शिक्षणाच्या बाबतीत सर्वकष धोरणासंदर्भात आणि शैक्षणिक योजनांच्या अंमलबजावणीत मदत करणं हा या संस्थेचा मुख्य उद्देश होता. काय उद्देश होता? संपूर्णपणे धोरणामध्ये अंमलबजावणीमध्ये मदत करायची. जे काही तुम्ही नियोजन करता त्याला पूर्णत्वाला न्यायचं, आणि शिक्षण विषयक संशोधन, विकास, प्रशिक्षण, विस्तार, शैक्षणिक कार्यक्रम, शालेय अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकाची संपूर्णपणे रचना करून त्याची जबाबदारी NCERT कडे सोपवण्यात आली. कुणाकडे? NCERT कडे सोपवण्यात आली. आता पुढे आपण काय शिकलो? आपला प्रश्नोत्तरांचा विभाग. कोठारी आयोगाची सविस्तर माहिती लिहा. नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग या संस्थेचा मुख्य उद्देश लिहा. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागात प्रवेश करूया.